आजारी पडू नये असं वाटत असेल तर काय उपाय करायला पाहिजे हे जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं। जे व्यक्ती वारंवार आजारी पडतात, वारंवार त्यांची पचनसंस्था बिघडलेली असते, यासोबतच वारंवार प्रचंड प्रमाणात त्यांचं डोकं दुखतं, एक साईड डोकं दुखतं, तसेच पोट दुखतं, पाठ दुखते, हाडे ठिसूळ झालेली असतात, सांधे वारंवार दुखतात, सांध्यामध्ये असलेली लवचिकता कमी झालेली असते, सांधे कटकट आवाज करत असतील, तसेच नेहमी सर्दी होत असेल, नेहमी खोकला होत असेल, थोडंही वातावरण बदललं तर ताप येत असेल, अंगात कणकणी येत असेल, एकंदरीत सांगायचं असं की आपली प्रकृती फारच नाजूक असेल, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। यामुळे शेवटपर्यंत पहा। वारंवार असं आजारी पडणं यामागचं एकच कारण आहे की आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे। आपल्याला ती वाढवायची असेल तर काय उपाय करायला पाहिजे हे जाणून घेऊ। हे आपल्याला माहिती सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे, लक्षात घ्या। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कृष्णा फड। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेणार आहोत, तो म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता, म्हणजेच आपली इम्युनिटी। आजारपण आल्यावर औषध घेण्यापेक्षा शरीराची प्रतिकारक क्षमता मजबूत ठेवणं सर्वात उपयोगी आहे। कारण आयुर्वेदाचं शिक्षण घेताना आम्हाला पहिल्याच वर्षात हे शिकवलं जातं की आपण एका मूळ सिद्धांतावर काम करतो। तो सिद्धांत म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम। हा सिद्धांत म्हणजे जो स्वस्थ व्यक्ती आहे, ज्याच्या स्वास्थ्याचं म्हणजेच त्याच्या आरोग्याचं रक्षण करणं, त्याच्या प्रकृतीचं रक्षण करणं आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे। यासाठी चरक संहितेमध्ये पहिल्या अध्यायात रसायन म्हणून चिकित्सा सांगितलेली आहे। इम्युनिटी चांगली ठेवायची असेल, तंदुरुस्त राहायचं असेल तर ही इम्युनिटी वाढवण्यासाठीचे रसायनाचे 4 पाद आचार्यांनी सांगितलेले आहेत। आतुर म्हणजे पेशंट, या पेशंटचा विकार प्रशमनम म्हणजे विकार कमी करण्यासाठी, रोगरहित करण्यासाठी चिकित्सा स्थान, एक पूर्ण स्थान यामध्ये वर्णन केलेले आहेत। विविध उपाय यामध्ये सांगितलेले आहेत। मात्र या संहितेची सुरुवात ही रसायन अध्ययनानं केलेली आहे। कारण इतकंच की रोगप्रतिकारक क्षमता वाढली की माणूस आजारी पडत नाही, आजारी पडला नाही की त्याला औषधच लागणार नाही। त्यासाठी काही सोप्या दैनंदिन गोष्टी जर आपण केल्या तर मोठा बदल घडून येतो। ही रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीचा पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळस। चला तर सुरुवात करूया। आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असणारी अमृतासारखी वनस्पती तुळशीपासून रोज सकाळी आपल्याला 8 ते 10 तुळशीची पानं घ्यायची, मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायचे आणि चावून खायचे। इतका साधा उपाय आपल्याला करायचा आहे। यामध्ये नैसर्गिक घटक आहेत जे आपल्याला जंतू संसर्गापासून वाचवतात, म्हणजेच सर्दी असो, ताप असो, अशा लहानशा तक्रारीपासून शरीराची रक्षा करतात। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तूप। आपल्यापैकी बरेच जण म्हणतील की आम्ही आहारात चीज आणि बटर खातो, परंतु अर्धा चमचा शुद्ध तुपाची ताकद ही त्यामध्ये नाही। तुपामुळे शरीराला पोषण तर मिळतंच, पण आपल्या पेशींना वंगण मिळतं, सांध्यांना वंगण मिळतं। शरीर अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकाला तूप उपयोगी आहे। तिसरं म्हणजे आम्लकी रसायन, जे आचार्यांनी व्हिटॅमिन सी बद्दल सांगितलेलं असेल, कारण त्यावेळेस व्हिटॅमिन नावाची ही कन्सेप्ट मुळात नव्हतीच। सूक्ष्म स्त्रोतच असं व्हिटॅमिन्सचं वर्णन केलं असावं। आवळा आणि लिंबू, व्हिटॅमिन सी बद्दल जाणून घ्यायचं म्हणजे लिंबामध्ये मुबलक प्रमाणात असतं। हे लिंबू आपण कोणी चावून खाऊ शकत नाहीत, त्याची फोड सुद्धा खाणं कठीण आहे। मात्र लिंबू म्हटलं की ताजं लिंबू घ्यायचंय, लोणचं नाही। अर्ध लिंबू आपल्याला पिळायचे, थोडंसं मीठ घालायचे, अर्धा ग्लास पाणी आपल्याला घ्यायचंय आणि दिवसातून वेळ मिळेल तेव्हा कधीही आपल्याला घ्यायचंय। हिवाळ्यात मात्र आपल्याला नक्की आवळा खायचा आहे। वर्षभर आपण आवळा, मुरंबा, कॅन्डी या सर्व गोष्टी आपण उपलब्ध असतात त्या खातो सुद्धा। दिवसातून आवळा तरी शरीरात गेला हिवाळ्यात की आपली रोगप्रतिकारक क्षमता छान टिकून राहते। पाण्याचं महत्त्व मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की पाण्याला पर्याय नाही। तहान लागली तर पाणी पिऊनच ती भागवावी। मिल्कशेक, ज्यूस, थंड पेय यानं तहान भागत नाही, उलट शरीराला त्रास होतो। पाणी कमी नाही, जास्त नाही, पण जितकं लागतं तितकं आपल्याला पिणं गरजेचं आहे। नाचणीचं सत्व, आपल्याला ऊर्जा टिकवण्यासाठी रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्व जरूर घ्यावं। यामध्ये शरीराला आवश्यक असलेली मुख्य जीवनसत्व असतात। नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं सत्व दिवसातून एकदा तरी आपण आहारात घ्यावं। बीट, दुपारच्या जेवणात बीटाचा नक्की वापर करा। हे उत्तम, बीटामध्ये जीवनसत्व, खनिज आणि अँटीऑक्सिडंट आहेत। विशेषतः वृद्धांनी आपल्या आहारात बीटाचा समावेश करा। बीटाचं ज्यूस वापरा, फार महत्त्वाचं आहे हे, कारण नैसर्गिक शक्तिवर्धक आहे। आणखी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोल्डन मिल्क।
रात्री जेवल्यानंतर दूध प्यायला विसरू नका. दूध उकळून त्यामध्ये 1 चमचा हळद टाका. हे दूध गरम होऊ द्या, चांगलं उकळू द्या. या गोल्डन मिल्कमुळे शरीराची सूज कमी होते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लहान मुलांसाठी दुधात थोडंसं केशर आणि 1-2 बदाम देणं अधिक योग्य ठरतं. आता दही आणि ताक. आता दही ताकाबद्दल बोलायचं झालं तर प्रौढांनी रोज ताकाचं सेवन केलं तर पचनशक्ती सुधारते, परंतु रस्सी घालून केलेलं ताक नाही. लोणी काढल्यानंतर जे खरं ताक उरतं ते ताक आपल्याला वापरायचं आहे. लहान मुलांना ताक देऊ नका, त्यांना आहारात दही द्या. दह्यासोबत साध्या साखरेऐवजी खडी साखर घाला. मित्रांनो, हे छोटे उपाय आहेत पण आयुष्य बदलून टाकणारे आहेत. औषधं न घेता साध्या दैनंदिन गोष्टींनी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवा. चला तर मग ठरवूया आजपासून तूप, तुळस, आवळा, लिंबू, पाणी, नाचणी, बीट, दूध, हळद, ताक, गूळ आणि खडीसाखर यांचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या ऑल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचा राम राम.